पोलीस पाटलांवर भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, नेवासा तालुक्यातून दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सोनेवाडी घटनेवरून नेवासा पोलीस ठाण्याला निवेदन, खडका गावच्या सुभाष पाटील भांगे यांची तालुकाध्यक्षपदी निवड। कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावचे पोलीस पाटील श्री दगडू पाटील गुडघे यांच्यावर डीजे वाद्य बंद करण्याच्या कारणावरून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा नेवासा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने तीव्र निषेध केला आहे। या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत संघटनेच्या शिष्टमंडळाने नेवासा तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन सादर केले। यावेळी खडका गावचे पोलीस पाटील श्री सुभाष पाटील भांगे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला। सत्कारप्राप्त पदाधिकारी तालुकाध्यक्ष श्री सुभाष पाटील भांगे खडका गाव, उपाध्यक्ष श्री गणेश पाटील सोमुसे, महिला उपाध्यक्ष सौ मीनाक्षी रिंधे पाटील, कार्यकारिणी सदस्य नेवासा तालुक्यातील इतर नवनिर्वाचित पदाधिकारी। याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य सदस्य श्री संतोष पाटील पवार, अहिल्यानगर जिल्हा सचिव आदेश पाटील साठे तसेच नेवासा तालुक्यातील अनेक पोलीस पाटील बांधव व भगिनींची उपस्थिती लक्षणीय ठरली। संघटनेने स्पष्ट इशारा दिला की पोलीस पाटलांवर हल्ला सहन केला जाणार नाही आणि दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।